नमस्कार मित्रांनो, कसं काय तुमच्या भावाच्या न्यू व्हिडिओमध्ये. मित्रांनो, थंबनेलवरून जसं की तुम्हाला कळलंच असेल, आज आपण कशावर व्हिडिओ बनवला आहे. मित्रांनो, आज आपण ही फोटोशॉपमध्ये लागणारे जे ब्रशेस आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. आणि ब्रश तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर व्हिडिओला पासवर्ड आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे न स्किप करता. पासवर्ड घेतल्यानंतर आपली जी काही जी फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल आणि आपण ही फोटोशॉपमध्ये सर्व जे काही ब्रशेस आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले आहे आणि शिवाय PNG सुद्धा दिलेले आहे. ते तुम्हाला पुढे मी सांगणार आहे कशा पद्धतीने मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे, काय काय आपण ही PNG ॲड केलेलं आहे ते सुद्धा सांगणार आहे. आणि तुम्हाला दुसरी ब्रश घ्यायची असेल ते कशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. पूर्ण बघितल्यानंतर जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या डिझायनर मित्रांना व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील. आणि चला भाऊ, आजचा जो काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण फोटोशॉपमध्ये लागणारे ब्रशेस ते घेऊन आलेलो आहोत. आणि मागील व्हिडिओमध्ये आपण फॉन्ट श्रीलिपीचे गुगल फॉन्ट आणि राज फॉन्ट दिलेले आहे. जर तुम्हाला ते पण डाउनलोड करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथून आपलं जे काही फॉन्ट आहे ते डाउनलोड करू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला मी प्रॉपर सांगणार आहे कशा पद्धतीने सर्चिंग केल्यानंतर आपले जे ब्रशेस डाउनलोड होतात. आणि तुम्हाला न डाउनलोड करता आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलीच आहे, ते सुद्धा ब्रश मी दाखवणार आहे. दाखवल्यानंतर PNG सुद्धा दाखवणार आहे. सर्व आपण डाउनलोड केलेले आहे. डाउनलोड केल्यानंतर ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. आणि प्रोव्हाइड करण्यात तुम्हाला जर फाईलला डाउनलोड होण्यास तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही मेसेज करू शकता, ते तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल. आणि पासवर्ड कुणी कमेंट करू नये. पासवर्ड जो कमेंट करेन त्याला आपण रिमूव्ह मारण्यात येईल. आता मी फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी फोटोशॉपचे ब्रशेस ते फोल्डर दाखवतो आणि ते कशा पद्धतीने ॲड करायचे ते तुम्हाला सांगतो. अशा पद्धतीने तुम्हाला फोटोशॉपमध्ये लागणारे ब्रशेस ते प्रोव्हाइड केलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला जे काही ब्रश आहे ते एकच तुम्हाला दिसत आहे, पण एक नाही भावांनो, ते भरपूर ब्रश आहे. जेव्हा तुम्ही ॲड करशाल तेव्हा तुम्हाला कळेल. एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला एक ब्रश ॲड करून दाखवतो फोटोशॉपमध्ये कशा पद्धतीने ॲड करायचं आहे. ते तुम्हाला मी आपले जे काही बॅनर बनवतो त्यामध्ये जे काही ब्रशेस ॲड करावं लागतात आपल्याला, म्हणजे जसं की बॅनर बनवताना आपण ब्रश साईडनं अप्लाय करतो, तुम्हाला माहिती असेल. हॉक टाईपमध्ये आपण डिझाईन बनवतो, त्या टाईपमध्ये तुम्हाला कळलंच असेल. आणि 2 नंबरला आपण या ग्रुपमध्ये तुम्हाला एवढे आपण जे काय नावाखाली ब्रश यूज करतो ते दिलेलं आहे, ते कशा पद्धतीने ॲड करायचे आहे. जसं की आता याला काही वेळेस बॅकग्राऊंड असतं, ते तुम्हाला कशा पद्धतीने रिमूव्ह करायचं ते तुम्हाला सांगतो. राईट क्लिक करायचं, ओपन विथ फोटोशॉप. जसं की तुम्ही फोटोशॉपमध्ये PNG ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर हे लॉकचं ऑप्शन आहे ते तुम्हाला क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर ते आपली जी काही PNG ती ॲड होऊन जाईल. जसं की लॉक असले होते हलणार सुद्धा नाही PNG, त्यामुळे लॉक आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं 4 नंबरला आपल्याला यो टूल सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर 3 नंबर मॅजिक टूल आपल्याला घ्यायचं आहे. मॅजिक टूल घेतल्यानंतर अशा पद्धतीने फोटो क्लिक करायचे आहे. फोटो क्लिक केल्यानंतर डिलीटचं ऑप्शन असतं ते डिलीट करायचं आहे. डिलीटचं ऑप्शन डिलीट केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा ब्रश जो राहतो तो क्रिएट होऊन जाईल PNG मध्ये. अशा पद्धतीने तुमचा ब्रश आहे तो क्रिएट झालेला आहे. आपली जी काही डिझाईन असेल ती तुम्ही ॲड करू शकता त्याच्यावर. यो ब्रश ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत आपण न्यू लेअर घेऊ. न्यू लेअर घेतल्यानंतर आपण साईज घेऊ एखादी. साईज आल्यानंतर आता ब्रश कशा पद्धतीने तुम्हाला ॲड करायचा आहे जो आपण दिलेला आहे ते. सर्वप्रथम आपल्याला या ब्रशचे ऑप्शन आल्यानंतर इथं वर तुम्ही बघू शकता 1900 याच्यावर क्लिक करायचं आहे. जर तुमचा कोणताही ब्रश सिलेक्ट असेल तिथं तुम्ही फक्त या ॲरो क्लिक करायचं आहे. ॲरो क्लिक केल्यानंतर तुमच्या अशा पद्धतीने ब्रश ओपन होऊन जातील. ब्रश ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने एवढे ब्रश आहे. तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी एक ब्रश ॲड करून दाखवतो कशा पद्धतीने करतात. सेटिंगमध्ये जायचं आहे भावांनो. सेटिंगमध्ये गेल्यानंतर इम्पोर्ट ब्रशेस, काही वेळेस लोड ब्रशेस ऑप्शन येतं काही फोटोशॉपमध्ये. आपल्या याच्यात इम्पोर्ट ब्रशेस ऑप्शन आलेला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आल्यानंतर ब्रशेस आपल्याला भेटून जातील. तर मी एक्झाम्पलसाठी एक ब्रश ॲड करून दाखवतो. अशा पद्धतीने फ्री फॉग फोटोशॉप ब्रशेस एक लोड म्हणतो. लोड म्हणल्यानंतर आपला जो काही ब्रश आहे अशा पद्धतीने येऊन जातील. तुम्ही बघू शकता याच्यात किती ब्रशेस आलेले आहे, 1 2 3 4 अशा पद्धतीने 15 ब्रश आलेले आहे. यामध्ये 1 नंबरचा ब्रश घेतो. अशा पद्धतीने आल्यानंतर न्यू लेअर घेतो.
कोणताही डिझाईन बनवण्यासाठी तुम्हाला न्यू लेअर घेण्याची आवश्यकता आहे. जर डिझाईन आपण फॉग टाईपमध्ये बनवत असेल तर न्यू लेअर घेत चला, जेणेकरून आपला जो काही बॅनर आहे तो HD दिसेल. ऑपेसिटी तुम्हाला फुल करायची आहे. फुल केल्यानंतर एखादा कलर घ्यायचा आहे. एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला एक ब्रश अशा पद्धतीने ॲड करून दाखवतो. अशा पद्धतीने ब्रश दिलेला आहे. अशा पद्धतीने ब्रश ॲड होऊन जातील. तुम्हाला डिझाईनमध्ये वापरायचे आहे. फक्त आपण तुम्हाला यामध्ये फक्त मी सांगत आहे कशा पद्धतीने अप्लाय करायचे आहे. डिझाईनमध्ये वापरल्यानंतर जसं की एखादी डार्क डिझाईन असेल तर तिथरचेच कलर चोरून तुम्हाला अप्लाय करायचे आहे. लाईटमध्ये असेल तर व्हाईट ब्रशचा उपयोग केला पाहिजे, जेणेकरून आपली जी काही डिझाईन आहे ती ॲक्युरेट हिशोबात बनेल. अशा पद्धतीने डिझाईन आल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल लोड ब्रश कशा पद्धतीने करतात. केल्यानंतर न्यू लेअर घेत चला. आणि मित्रांनो, जे काही नावाखाली आपण हे ब्रश यूज करतो ते कशा पद्धतीने करतात, जसं की आता एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीने आपण ब्रश घेतो. ब्रश घेतल्यानंतर त्याला काही वेळेस आपण फिल्टरवर गेल्यानंतर मोशन ब्लर देतो काही वेळेस. अशा पद्धतीने मोशन ब्लर दिल्यानंतर तो थोडा ब्लर होऊन जातो. आल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर तो जो काही आपलं नाव आहे त्याच्या खाली अप्लाय केल्यानंतर तिथरचाच कलर चोरून याला अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर ते तुम्हाला कळून जाईल. थोडं लाईटमध्ये जसं की अशा पद्धतीने तुम्ही डिझाईनमध्ये वापरू शकता. फक्त जर तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर राईट क्लिक करायचं, ब्लेंडिंग ऑपेसिटीवर गेल्यानंतर कलर ओव्हरले या ऑप्शनवर क्लिक करून आपला जो काही कलर आहे या बॉक्समध्ये घ्यायचा आहे. बॉक्समध्ये घेतल्यानंतर ओके बनायचं आहे. तुमचं काही फोटो आहे त्याला आपला कलर येऊन जातील. आणि आता आपण ब्रश क्रोमवरून किंवा गुगलवरून कशा पद्धतीने डाउनलोड करतात ते तुम्हाला मी सांगतो. आणि मित्रांनो, फर्स्ट पासवर्ड 3530. चला मित्रांनो, गुगलवर कशा पद्धतीने ब्रश डाउनलोड करतात ते सांगतो. सर्वप्रथम आपण क्रोम ॲप्लिकेशन आहे ते ओपन केलेले आहे. इथे तुम्हाला सर्च करायचं आहे ब्रशेस. अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर सर्च म्हणायचं आहे. एक नंबरच वेबसाईट आलेली आहे, फ्री ब्रशेस, फ्री फोटोशॉप ब्रशेस. अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे एक नंबरच्या वेबसाईटवर. आल्यानंतर एक नंबरच्या वेबसाईटवर आल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडी लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ब्रश दिसत आहे. इथं सर्च करू शकता तुम्हाला कोणता ब्रश पाहिजे. जसं की आपल्याला फॉग ब्रश पाहिजे. सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला खूप सारा टाईपमध्ये फॉग ब्रश भेटेल. इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. फॉग 2, फॉग 18. जसं की आपण ती फॉग एक फाईल असते त्यामध्ये आपल्याला 15-20 फॉग टाईपमध्ये ब्रशेस भेटून जातात. ते तुम्ही ॲड करू शकता. ॲड कशा पद्धतीने करायची ते पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर तुम्हाला साइन अप मागेल. तर तुम्ही साइन अप करून फ्री डाउनलोड ऑप्शन आहे तिथं तुम्ही क्लिक करू शकता. साइन अप करून घ्यायचं आहे. साइन अप केल्यानंतर तुमचं जे काही फोटोशॉपमध्ये लागणारे जे काही ब्रशेस आहे तिथे इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि ते ॲड करून आपण जे काही डिझाईनमध्ये वापरतो ते पद्धतीने तुम्ही आपला जो काही 3500 नंबरचा ब्रश आहे तो तुम्हाला या लिंकमध्ये भेटून जाईल. आणि तुम्हाला सर्व जे काही ब्रशेस आहे ते दिलेले आहे मी. त्यामुळे कुणीही कमेंट करू नका, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर आपली जी काही फाईल आहे ती किती MBची आहे ते तुम्हाला मी सांगतो. काही वेळेस लोड व्हायला तुम्हाला टाईम लागेल. तुम्ही बघू शकता एवढे MBची आपली जी काही फाईल आहे ती तुम्हाला दिलेली आहे. आणि दुसरी जी काही ब्रश PNG ती जी फाईल आहे 31.6 MB, म्हणजे ही कमी MBची फाईल आहे. ही जास्त MBची असल्यामुळे तुम्हाला काही वेळेस लोड व्हायला टाईम लागेल. त्यामुळे कुणी कमेंट करू नका फाईल डाउनलोड झाली नाही. जर डाउनलोड होतच नसेल तर आपल्याला टेलिग्रामवर कळवायचं आहे. तिथं तुम्हाला मी सोल्युशन सांगेल कशा पद्धतीने आपल्याला डाउनलोड करायचं आहे ते.
आणि 2 नंबरचा पासवर्ड असा आहे की 803 तो नंबरचा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. नेक्स्ट व्हिडिओ कशावर हवा आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि आपल्याला ही कमेंट आली ती म्हणून आपण जो काही व्हिडिओ आहे तो बनवला आहे आणि ब्रश दिलेले आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या डिझायनर मित्रांना व्हिडिओ शेअर करा. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघत राहा आपला चॅनल तुमच्या भावाचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.